श्री स्वामी समर्थ. माझं नाव गणेश अशोक मुगवणकर. मी वाशिममधून आलो आहे. इथे येण्या अगोदर मला एव्हीएनचा त्रास होता. 2.5 महिन्यापूर्वीपासून मला हा त्रास होतोय. त्याच्यानंतर मी एक्सरे वगैरे केले आणि रिपोर्टमध्ये एव्हीएन असं मला समजलं. त्याच्यासाठी मी वाशिम आणि अकोला येथील डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी मला सर्जरीचा उपाय सांगितला होता, परंतु नंतर आम्हाला असं कळालं की स्वामी समर्थ संस्थान गुरुपीठमध्ये नैसर्गिक पद्धतीने याचा उपचार होऊ शकतो. त्याकरिता मी इथे आलो आहे. तर जेव्हापासून मी इथे आलो त्या दिवशीपासून तर आजचा माझा 11वा दिवस आहे. त्यात मला 60 ते 70% असा फरक जाणवत आहे. कारण ज्या दिवशी मी इथे आलो त्या दिवशी मला चालता येत नव्हतं. माझ्या पायामध्ये खूप पेन होता आणि माझा पायसुद्धा सरळ पडत नव्हता. पण जेव्हापासून मी कर्म केले त्याच्या 3ऱ्या-4थ्या दिवसपासून मला असा खूप फरक जाणवायला लागला आणि आज 60-70% मी बरा आहे. त्याच्यामध्ये कर्मामध्ये माझं रोजच्या कर्मामध्ये सकाळी स्नेहन, स्वेदन, मंजिष्ठार बस्ती, काढा बस्ती, शिरोधारा, नेत्रतर्पण, नस्य असे सारे कर्म केले आणि माझा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यानुसार वेगवेगळे डॉक्टरांनी असे वेगवेगळे कर्म केले. त्यामध्ये मला खूप फरक जाणवला. येथील वातावरण बघायला गेलं तर खूप अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे. वातावरणासोबतच इथले जे कर्मचारी आहेत त्यांचा पेशंटसोबतची वर्तणूक, त्यांचं पेशंटसोबतची वागणूक हे अतिशय कौटुंबिक पद्धतीसारखे आहे. कधीच इथे असं जाणवलं नाही की आपण हॉस्पिटलमध्ये आलो किंवा नाही. तर या प्रसन्नतेमुळे सुद्धा उपचारासाठी आणि पेशंटचा जो मेंटॅलिटी जी असते ती पण खूप प्रसन्न राहते. पंचकर्मा करताना आतमधले जेही टेक्निशियन होते, डॉक्टर झाले, इथले मॅनेजर, बाकी सर्वांनी खूप सपोर्ट केला. मेंटॅलिटी कशी ठेवायची, आजारामधून बरं कायच व्हायचं यासाठी भरपूर मदत केली आणि मला नक्कीच असं वाटते की येणाऱ्या काही महिन्यात मी बरा होईल आणि इथल्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्यासाठी मला खूप सपोर्ट केला आणि पुढेही करतील. त्यासाठी मी सर्व गुरुपीठ आणि सर्वांचे खूप खूप आभार.